नमस्कार, मी श्वेता भालेकर परब. मतदार आणि मताधिकार या विशेष कार्यक्रमामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत. येणारा वर्ष निवडणुकांचा आहे आणि निवडणुका म्हटल्या की सगळ्यात महत्त्वाच्या असतात त्या मतदार याद्या. याच मतदार याद्यांशी संबंधित नोंदणी, तपशिलांमधल्या दुरुस्त्या आणि मतदारांच्या जबाबदाऱ्या याविषयी आज आपण बोलणार आहोत. महत्त्वाचं म्हणजे त्या संदर्भात निवडणूक आयोगाच्या वतीनं विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम 2024 हा सध्या सुरू आहे. त्याविषयी सविस्तर माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये आहेत राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे. नमस्कार सर. नमस्कार. कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. धन्यवाद. कार्यक्रमाला आपल्याला सुरुवात करायची, पण त्याआधी आपण सरांची ओळख करून घेणार आहोत. श्रीकांत देशपांडे हे भारतीय प्रशासकीय सेवेच्या महाराष्ट्र केडरच्या 1991च्या तुकडीचे अधिकारी आहेत. फेब्रुवारी 2019 मध्ये त्यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून कार्यभार स्वीकारला. यासोबतच ते राज्याचे अपर मुख्य सचिव सुद्धा आहेत. आपल्या प्रशासकीय कारकिर्दीच्या पलीकडे त्यांनी अशांततेच्या अधीन नागरी युद्धाच्या पार्श्वभूमीवर अफगाणिस्तान आणि दक्षिण सुदान प्रजासत्ताक मधील संयुक्त राष्ट्र मिशनमध्ये आंतरराष्ट्रीय नागरी सेवक म्हणून सुद्धा काम केलेलं आहे. तर चला सुरुवात करूया आपल्या आजच्या कार्यक्रमाला, मतदार आणि मताधिकार या कार्यक्रमाला. सर, सुरुवातीला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण म्हणतोय आता पुढचं येणारं जे वर्ष आहे ते निवडणुकांचं असणार आहे आणि मग साहजिकच मतदार राजा जागृत होणार आणि त्याला मतदान करायचं असणार. पण या सगळ्या प्रोसेसमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा असतो, तो म्हणजे आता सध्या आपला विभाग त्याचं काम सुरू केलेलं आहे मतदार याद्या अद्ययावतीकरणाचं, त्याचबरोबर शुद्धीकरणाचं. तर या सगळ्यांमध्ये लोकशाहीचं महत्त्व बिंबवणं गरजेचं आहे. प्रत्येक मतदारांना मतदान करण्याचं गरजेचं आहे. मग त्याचबरोबरीने या मतदार याद्या ज्या तुम्ही आता अपग्रेड करतायत त्या का महत्त्वाच्या आहेत त्याविषयी सोप्या शब्दात सांगाल? मला वाटतं तुम्ही फार महत्त्वाचा मुद्दा सांगितला की लोकशाहीमध्ये सर्वसमावेशकता आणि सहभाग हे फार महत्त्वाचे आहेत आणि लोकशाहीचा ढाचा जिवंत ठेवण्याचं काम ह्या निवडणुका करतात. आणि ह्या निवडणुकीचा जो गाभा आहे तो म्हणजे मतदार याद्या. आणि या मतदार याद्या जेवढ्या शुद्ध, जेवढ्या परिपूर्ण आणि निवडणूक यंत्रणा जितकी चांगल्या पद्धतीने काम पारदर्शकपणे करते तितकी लोकशाही बळकट होण्यासाठी तिची मदत होते. आणि म्हणून मतदार याद्या ह्या संबंध प्रक्रियेमध्ये केंद्रीभूत आहेत. तुम्ही सांगितलं की ह्याचं अद्ययावतीकरण होत आहे. खरं म्हणजे अद्ययावतीकरण आम्ही दरवर्षी करतो, पण या वर्षात वेगळं काय आहे तर तुम्ही बरोबर सांगितलं की पुढचं वर्ष जे आहे ते निवडणुकांचं आहे. लोकसभेच्या निवडणुका, त्याच्यानंतर विधानसभेच्या, आणि या निवडणुका पुढच्या वर्षाची होणार आहेत. त्याची अगोदरचं हे अद्ययावतीकरण हे त्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मतदार याद्या अद्ययावत, ज्यांची नावं त्याच्यामध्ये नाहीत ती इन्क्लूड करणं, याची प्रक्रिया म्हणजे हे स्पेशल समरी रिव्हिजन जी आता चालू आहे. आता याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की 27 ऑक्टोबरला आपण प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केलेल्या आहेत. प्रारूप याद्या प्रसिद्ध केल्यानंतर खरं म्हणजे क्लेम्स ऑन ऑब्जेक्शनचा पिरियड सुरू होतो. म्हणजे त्याच्यामध्ये एखाद्याचं नाव नसेल तर ते नाव नोंदणी करणं किंवा त्याच्यामध्ये काही तपशिलामध्ये बदल असेल तो बदल त्याच्यात करणं. आणि यासाठी हा पिरियड आपण ठेवलेला आहे की 27 ऑक्टोबर ते 9 डिसेंबर. आणि 9 डिसेंबर नंतर मग पुन्हा 26 डिसेंबरपर्यंत आपण जे अर्ज आलेले आहेत त्याच्यावर आपण कारवाई करतो, त्याच्यावर निर्णय घेतो. आणि ह्या निर्णय झाल्यानंतर मग आपण 5 जानेवारीला एक अंतिम यादी प्रसिद्ध करतो. ह्या जी मतदार याद्यांची अंतिम यादी जी प्रसिद्ध होईल त्याच्यामध्ये सगळ्यांचा जे एलिजिबल आहेत त्यांचा समावेश होणं फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून ही मोहीम स्वरूपात आपण अद्ययावतीकरण त्या दृष्टीने आपण करत आहोत. सर, आपली जाहिरात आपण सातत्याने आम्ही पाहतोय की त्यामध्ये सातत्यानं मतदार याद्या तपासाचं आवाहन केलं जातंय. तर ते कोणत्या उद्देशानं केलं जातंय? म्हणजे मतदार यादी तपासणं प्रत्येकासाठी का गरजेचं आहे, प्रत्येक मतदारासाठी? खरं म्हणजे मतदार याद्या हा मतदान प्रक्रियेचा एक मोठा बेस आहे. म्हणजे तुमचं जर नाव मतदार यादीमध्ये असेल तरच आपल्याला मतदान करता येतं. मतदार यादीमध्ये जर नसेल तर तुम्हाला मतदान करता येत नाही. आपण अनेक वेळेला असं पाहतो की जेव्हा निवडणुका ॲक्च्युली होतात आणि त्यावेळेला लोक असे तक्रार करतात की माझ्याकडं वोटिंग आयडेंटिटी कार्ड आहे आणि मला तुम्ही मतदान का करू देत नाही. तर त्याला महत्त्वाचं कारण म्हणजे त्याचं मतदार यादीमध्ये नाव नसणं. जरी वोटिंग कार्ड त्याच्याकडे असलं तर त्याच्यामुळे त्याला मतदानाचा अधिकार प्राप्त होत नाही. तर मतदार याद्यामध्ये नाव असणं हे मतदान करण्यासाठी
आवश्यक आहे, तरच त्याला मतदान करता येतं. आता बऱ्याच वेळेला कसं होतं की जसं आता मतदारांची संख्या जशी अशी वाढते तसं आपण मतदार ज्या केंद्र आहेत त्याचं आपण वेगळी तयार करतो, नवीन केंद्र तयार करतो, किंवा काही मतदार त्या केंद्रातले शेजारच्या मतदान केंद्रामध्ये जातात. बरं. आणि जेव्हा असे मतदान करायला येतात त्यावेळेला त्यांना असं वाटतं की माझं इथंच मतदान पूर्वी होतं, मग आता इथं का नाही आहे. तर त्याचे मतदान कदाचित शेजारच्या मतदान केंद्राकडे त्याचं नाव गेलेलं असेल, आणि म्हणून आपलं नाव तपासणं गरजेचं आहे. आणि ते कुठल्या मतदान केंद्रामध्ये त्याचं नाव आहे हे तपशील घेणं महत्त्वाचं आहे, म्हणजे ऐन वेळेला असं काही गोंधळ होणार नाही. आणि यासाठी सगळ्यांनी सुनिश्चित करणं फार महत्त्वाचं आहे की आपलं नाव यादीमध्ये आहे का, आणि ते कुठल्या पोलिंग स्टेशनला ते नाव आहे, म्हणजे तुमची अशी काही परिस्थिती होणार नाही. सर, मी आता मतदार यादी तपासली आणि त्यामध्ये माझं नाव नसेल, किंवा नाव असेल पण मला पत्ता बदलायचा आहे, किंवा मी आता दुसऱ्या ठिकाणी राहायला गेले आणि त्यामुळे मला काहीतरी त्याच्यामध्ये बदल करायचा आहे, तर त्यासाठी सोपी पद्धत काय असेल? कुठे मला या सगळ्या गोष्टी करता येतील? जर आपलं त्या मतदार यादीमध्ये जर नाव नसेल तर तुम्हाला नव्यानं तुमचं नाव समाविष्ट करण्याची प्रक्रिया करायला लागेल. अच्छा. आणि त्यासाठी सोपा आहे, तो 6 नंबरचा फॉर्म आहे, इलेक्शन कमिशनने प्रिस्क्राईब केलेला. तो 6 नंबरचा फॉर्म ह्या नवीन मतदारांसाठी आहे. आणि जिथे तुम्हाला तपशील बदलायचा आहे, म्हणजे तपशील म्हणजे काय की तुमचा ॲड्रेस बदलला असेल, तुमचं नाव बदललं असेल, वयामध्ये तफावत असेल, किंवा तुमचा मोबाईल त्याच्यामध्ये रजिस्टर केला नसेल तर तुम्ही रजिस्टर करू शकता. तर हे सगळे जे बदल आहेत ते बदल आपल्याला फॉर्म नंबर 8 मध्ये आपल्याला करता येतात. अच्छा. आणि इलेक्शन कमिशननी आता इतकी चांगली सुविधा प्राप्त करून दिलेली आहे की हे तुम्हाला घर बसल्या ऑनलाईन पद्धतीने सुद्धा करता येतात. अच्छा. आणि त्यासाठी अगदी तुम्ही मोबाईल धारक असाल तर त्याच्यामध्ये मोबाईल ॲप सुद्धा त्याच्यासाठी डेव्हलप केलेले आहेत. आणि वोटर्स हेल्पलाईन ॲप हे त्या ॲपचं नाव आहे. ते जर तुम्ही तुमच्या मोबाईलवर डाउनलोड केलं आणि त्याच्यामध्ये तुमचा एक अकाउंट काढला, जसं आपण ईमेलचं अकाउंट काढतो तसं, तर तुम्ही 6 नंबरचा फॉर्म भरू शकता, 8 नंबरचा फॉर्म भरू शकता, आणि जे काही बदल आहेत ते सुद्धा त्याच्यामध्ये करू शकता. तर ही सोपी पद्धत इलेक्शन कमिशनने दिलेली आहे. आणि दुसरी एक आहे की इलेक्शन कमिशनचं एक वोटर पोर्टल आहे, voters.eci.gov.in. अच्छा. याला जरी आपण या संकेतस्थळावर जर गेलो तर तिथे सुद्धा आपल्याला ह्या सुविधा सगळ्या प्राप्त आहेत. म्हणजे नवीन फॉर्म भरण्यासाठी फॉर्म 6 आणि दुरुस्तीसाठी फॉर्म 8 हे आपल्याला सहज करणं ऑनलाईन पद्धतीने शक्य आहे. जर तुम्हाला ऑनलाईन सुविधा म्हणजे इश्यू असेल, प्रॉब्लेम असेल, तरी ऑफलाईन सुद्धा तुम्हाला करता येतं. म्हणजे आमच्या CU वेबसाईटवर हे 6 नंबरचे फॉर्म आणि 8 नंबरचे फॉर्म्स उपलब्ध आहेत. ते तुम्ही डाउनलोड करा, ते प्रिंट घ्या त्याचे, किंवा आमचे जे मतदार नोंदणी अधिकारी असतात त्यांच्याकडे सुद्धा हा फॉर्म उपलब्ध असतो. तो फॉर्म तुम्ही घेऊ शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्ही येत्या शनिवारी रविवारी म्हणजे 25 आणि 26 नोव्हेंबरला प्रत्येक महाराष्ट्रामधल्या प्रत्येक पोलिंग स्टेशनवर आमचा केंद्रस्तरीय अधिकारी असेल, BLO, तर तो उपलब्ध असणार 2 दिवस. त्यावेळेला तिथं तुम्ही जाऊ शकता आणि तिथं फिजिकली फॉर्म भरू शकता, किंवा तिथं सुद्धा ऑनलाईन फॉर्म भरू शकता. म्हणजे इतके मार्ग तुम्हाला 6 नंबरचा फॉर्म भरायला किंवा काही दुरुस्त्या करायला उपलब्ध आहेत. अगदी. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी करायला तुम्हाला वेळ लागणार नाहीये, फक्त तुम्हाला त्यांच्यापर्यंत पोहोचायचं आणि आपलं काम करून घ्यायचंय. बरोबर. सर, आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, जर आपण आता शहरी भागाचा जर विचार केला तर शहरी भागामध्ये जास्तीत जास्त मतदार कार्ड काढली जातात, पण त्यानंतर जो घोळ होतो की बिल्डिंगच नाही आहे त्यामध्ये, किंवा मग अमक्या ठिकाणी माझं नावच नाही, असे घोळ होतात. तर मग अशा लोकांसाठी काय मार्गदर्शन कराल की मी जर आता शहरातली आहे आणि जर असं होत असेल की माझ्या इमारतीचं नाव वेगळं आहे, त्या ठिकाणी माझं नाव नाही आहे, किंवा माझं नावच बदललेलं आहे, तर मग अशी जर तक्रार असेल तर त्यासाठी मग कुणाशी संपर्क साधायचा? खरं म्हणजे अर्बन एरियामध्ये हा मोठा चॅलेंज आहे, आणि ज्याला आपण अर्बन आपत्ती म्हणतो. उदासीनता आपल्याला शहरी भागात बघायला मिळते. आणि बऱ्याच वेळेला नाव नोंदणीमध्ये सुद्धा ते भाग घेत नाहीत, किंवा आपलं नाव आहे की नाही हे सुद्धा तपासलं जात नाही बऱ्याच वेळेला. आणि जेव्हा निवडणूक येते त्याच वेळेला ते असे विषय घेऊन पुढे येतात. मला वाटतं आमचे BLO जेव्हा अर्बन एरियामध्ये आम्ही मोहीम घेतली होती की घरोघरी BLO, म्हणजे आम्ही BLO आमचा प्रत्येक घरामध्ये भेट घेतली आणि त्याच्यामध्ये तो मतदार आहे की नाही,
किंवा तो मयत असेल तर त्याचं डिलिशन करणं किंवा त्याच्या कायमस्वरूपी सोडून गेलाय त्याच्यामध्ये हे करणं किंवा त्या घरामध्ये नवीन मतदार आहेत तर त्याच्याकडनं फॉर्म भरून घेणं, ही प्रक्रिया आम्ही संबंध महाराष्ट्रभर केली. आणि इथे ची प्रक्रिया त्यांना फॉलो करावी लागते, त्यासाठी कुठल्या प्रकारच्या कागदपत्रांची पूर्तता करावी लागते? याला जसं मागाशी सांगितलं की नवीन मतदारांसाठी आपण 6 नंबरचा फॉर्म प्रिस्क्राईब केलेला आहे आणि तो सुद्धा ऑनलाईन आपल्याला भरता येतो, अगदी मोबाईलवर सुद्धा भरता येतो. तर त्यासाठी हेच ॲप आपल्याला वापरता येतं, वोटर्स हेल्पलाईन ॲप. त्याच्या मदतीने आपल्याला भरता येतं. आणि त्याच्यासाठी 2 महत्त्वाचे कागदपत्र आपल्याला लागतात. पहिलं म्हणजे तुमचं वय 18 आहे पूर्ण ते दाखवणारं, म्हणजे तुमचं वयाचा दाखला काहीतरी, आणि दुसरं तुम्ही जिथे राहता त्या निवासाचा पत्ता. असे 2 तुम्हाला पुरावे लागतात. आणि त्याच्यासाठी सुद्धा इलेक्शन कमिशनने अनेक ऑप्शन्स दिलेले आहेत. आता उदाहरणार्थ तुमचा वयाचा जो पुरावा आहे तर तुमचा जन्मतारखेचा दाखला असेल किंवा ड्रायव्हिंग लायसन्सवर तो असतो, आधार कार्डवर असतो, तुमचं पासपोर्टवर असतो किंवा पॅन कार्डवर सुद्धा असतो. तर असे अनेक ऑप्शन त्याच्यामध्ये दिले आहेत, त्यातले तुम्ही निवडू शकता. पण समजा याच्यामध्ये कुठलंच त्याच्यात तुमच्याकडे उपलब्ध नाही आहे, तरी तुम्हाला तुमच्याकडे जे असेल की ज्याच्यामध्ये तुमचं वय नमूद केलेलं आहे किंवा डेट ऑफ बर्थ लिहिलेलं आहे, असं कुठलाही पुरावा तुम्ही त्याच्यामध्ये दाखल करू शकता. तसंच तुमचं निवासाचा पुरावा आहे, त्याच्यासाठी तुम्हाला पासपोर्ट आहे, आधार कार्ड आहे, त्याच्यानंतर तुमच्या युटिलिटीज ज्या आहेत, समजा पाण्याचं बिल आहे, नंतर तुमचं टेलिफोनचं बिल आहे, गॅसचं बिल आहे, त्याच्यावर सुद्धा पत्ता असतो. किंवा अगदी यापैकी कुठलंही तुमच्याकडे जर नसेल तरी एखाद्या पोस्टाने आलेलं पत्र सुद्धा तुम्हाला तुमचा पुरावा म्हणून आम्ही ग्राह्य धरतो. म्हणजे एखादं स्पीड पोस्टने तुम्हाला त्या पत्त्यावर आलेला आहे तर तो सुद्धा तुमच्या रहिवासाचा पुरावा धरला जातो. त्यामुळे त्याच्यामध्ये जर कुठले तुमचे डॉक्युमेंट तुमच्याकडे उपलब्ध नसेल तरी सुद्धा तुम्हाला इतर डॉक्युमेंट ज्याच्यामध्ये तुमचा पत्ता नमूद केलेला आहे असे सुद्धा आपल्याला त्याच्यामध्ये देता येतात. परंतु काही लोकांना असं की त्याचे कुठले डॉक्युमेंट्सच नाही आहेत, तर काही कॅटेगरीज आपल्याला आहेत, जसे बेगर आहेत, तृतीयपंथीय समाज आहे की त्याच्यामध्ये हे सगळे पळून आलेले असतात किंवा त्यांना नाकारलेलं असतं समाजाने आणि त्याच्याकडे कुठलीच कागदपत्र नसतात, किंवा सेक्स वर्कर्स त्यांच्याकडे कागदपत्र नसतात. तर अशा लोकांसाठी आम्ही एक सुविधा इलेक्शन कमिशन दिलेली आहे की त्यांना कुठल्याही कागदपत्राची आवश्यकता नाही. त्यांनी फक्त त्यांचं सेल्फ डिक्लेरेशन भरायचं आहे आणि त्या सेल्फ डिक्लेरेशनमध्ये लिहिलेलं असतं मी अमुक अमुक, माझं नाव, माझं वय अमुक अमुक आहे आणि माझा पत्ता खालीलप्रमाणे आहे. आणि मग त्या पत्त्यावर आमचा BLO भेट देतो आणि तो त्या ठिकाणी ती व्यक्ती राहते करण्याची खात्री करते आणि त्या आधारावर आपण त्याला मतदार म्हणून नोंद करून घेतो. सर, जाता जाता प्रत्येक मतदारानं मतदान कार्ड काढावं, मतदार नोंदणी करावी, यासाठी आपण काय आवाहन कराल? मला वाटतं माझं हेच म्हणणं राहील की मतदार याद्या प्रसिद्ध झालेल्या आहेत, त्याच्यामध्ये आपलं नाव आहे की नाही तपासा आणि त्याचा तपशील बरोबर आहे की नाही तपासून घ्या. आणि जर तपशिलामध्ये बदल असेल तर 8 नंबरचा फॉर्म भरा आणि जर नावच नसेल तर 6 नंबरचा फॉर्म भरून द्या. आणखी मला एक छोटंसं आवाहन करायचं आहे की जे विशेषतः दिव्यांग कॅटेगरीमध्ये येतात आणि दिव्यांग यांनी जर 8 नंबरचा फॉर्म वापरून चिन्हांकित केलं त्याचं दिव्यांगत्व, तर इलेक्शन मशिनरीला डेटाबेसमध्ये माहिती असते की दिव्यांग लोक कोण आहेत. मग अशा वेळेला आपण त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो आणि निवडणुकीच्या वेळेला त्यांना जी मदत आहे, व्हीलचेअरची मदत असेल, ट्रान्सपोर्टची मदत असेल, व्हॉलेंटियर्स त्यांना आवश्यक असतील तर त्याची मदत असेल, तर ती मदत आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचवता येते. आता इलेक्शन कमिशनने आणखी एक महत्त्वाचा निर्णय त्यांच्यासाठी घेतलेला आहे की जर त्यांना घराच्या बाहेर पडता येणं शक्य नसेल त्यांच्या दिव्यांगत्वामुळं, तर त्यांना घर बसल्या व्होटिंग करण्याची फॅसिलिटी दिलेली आहे. त्यामुळं व्होट फ्रॉम होम हे सुद्धा त्यांना फॅसिलिटी उपलब्ध आहे. त्यामुळं ते एक माझं आव्हान राहील की दिव्यांग आहेत त्यांनी आपलं दिव्यांगत्व याच्यामध्ये चिन्हांकित करावं. सर, आपण इथे आलात आणि आम्हाला खूप छान सोप्या भाषेमध्ये मार्गदर्शन केलं, त्याबद्दल सर्वांच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद. कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार.